आता आपण दोन वेगवेगळे थेरम्स पाहिलेले होते. कॉन्ग्रंट आर्क्स असतील तर त्याची जी काही कॉर्ड असेल ती सुद्धा कॉन्ग्रंट असेल, किंवा जर का कॉन्ग्रंट कॉर्ड्स असतील तर त्याच्यामुळे तयार झालेला आर्क हा सेम असेल. आता हेच क्वेश्चन्स फक्त येतील का, थेरमच फक्त येतील का, तर नाही. मग कुठला तरी आर्क दिलेला असेल त्याच्यामधनं सेकंड आर्क कळेल, मग आपल्याला त्याची कॉर्ड शोधून काढावी लागेल, किंवा कॉर्ड जी आहे ती दिलेली असेल, मग आपल्याला मेजर ऑफ द आर्क शोधून काढायला सांगितलेला असेल. कशाही प्रकारचा हा क्वेश्चन येऊ शकतो. कशा प्रकारचा येईल, कशा प्रकारे सोडवायचा आहे ते आपण पाहूया. त्याच्यामधलं एक्झाम्पल 1 आहे, ABC are any points on the circles with center O. Write the names of all arcs formed due to these points. आता तयार झालेले आर्क्स लिहायचे आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, आपण तयार झालेले आर्क लिहूया. आर्क AB, आर्क BC, आर्क AC, त्याच्यानंतर आर्क ABC, त्याच्यानंतर आर्क ACB, त्याच्यानंतर आर्क BAC. ओके, त्याच्यानंतर आहे, इफ मेजरमेंट ऑफ आर्क BC इक्वल टू 110 डिग्री अँड मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 125, फाइंड मेजर ऑफ ऑल रिमेनिंग आर्क्स. आता 2चं दिलेलं आहे, बाकीचे काढायला सांगितलं. एकूण मिळून किती तयार झालेले आहेत आपल्याकडे? 6 तयार झाले आहेत. 2चं दिलेलं आहे, 4चे काढायचे आहेत. आता 4चे काढायचे आहेत म्हणजे याचं तुम्हाला 4 मार्क मिळणार आहेत असा नाही आहे. काढायला सोपे आहे, त्याच्यामुळे याला तुम्हाला 2 किंवा जास्तीत जास्त 3 मार्क मिळू शकतील. म्हणजे जर का हा आपल्याला लिहायला आले मेजर्स तर त्याला 1 मार्क, आणि हा प्रश्न जो आहे मेजर्स ऑफ आर्क्स शोधून काढायचे आहेत त्याला 2 मार्क, एकाला अर्धा मार्क आपल्याला मिळेल. लिहिणार आपण, मेजरमेंट ऑफ आर्क ABC इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क AB प्लस मेजरमेंट ऑफ आर्क BC. आता ABC जो तयार झाला त्याच्यामध्ये काय, AB प्लस BC आहे. मग आपल्याला ABC शोधून काढायचा आहे. आर्क AB माहिती आहे, आर्क BC माहिती आहे. 125 प्लस 110 डिग्री म्हणजे त्याचा येणार आहे आपला मेजर ऑफ आर्क ABC इज इक्वल टू 235 डिग्री. आता मेजरमेंट ऑफ आर्क AC, आता AC राहिलेला आहे. मग जर का आपण म्हणालो 360 डिग्री मायनस मेजरमेंट ऑफ आर्क ABC तरी आपल्याला निघतो आहे बघा, 360 मायनस 235. आत्ताच आपण मेजर ऑफ आर्क ABC काढलेला आहे, मग तो लिहिला आपण. मग 360मधून 235 मायनस केले, आन्सर आलं 125 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ आर्क AC इज इक्वल टू 125 डिग्री. सिमिलरली मेजरमेंट ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 मायनस 125 इज इक्वल टू 235 अँड मेजर ऑफ आर्क BAC इज इक्वल टू BAC. BA प्लस AC माहिती आहे दोन्हीसुद्धा आपल्याला, तसंच आपण तो करणार आहोत. BAC BC माहिती आहे, त्यामधनं आपण 360मधून मायनस करणार आहोत. 360 मायनस 110 डिग्री प्लस 250, तसं आपण हा सुद्धा काढू शकतो. AB प्लस AC सुद्धा करून आपण हा काढू शकतो. ठीक आहे, हा बघा 125 आहे आणि AB आपला किती आहे, AC आपला 125 आहे आणि AB आपला किती त्यांनी दिलेला आहे, AB आपल्याला 125 आहे. मग 125 प्लस 125 250. कसंही काढलं तरी तुम्हाला आन्सर येणार आहे. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल 2. In the figure 3.36, a rectangle PQRS is inscribed in a circle with center T. Prove that arc PQ congruent arc SR, arc SPQ congruent arc PQR. Solution: quadrilateral PQRS is a rectangle. Therefore, chord PQ congruent chord SR, opposite sides of a rectangle. Arc PQ congruent arc SR, arcs corresponding to congruent arcs. त्यामुळे तयार झालेले जे काही आर्क्स आहेत ते सुद्धा कसे आहेत, सेम आहेत, आणि म्हणून आपण म्हटलेलं आहोत की आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट चॉर्ड्स.
झालेलं आहे आपलं प्रूफ करून. सेकंड बघूया. कॉर्ड पी एस आर्क एस पी क्यू कॉन्ग्रंट आर्क पी क्यू आर. आपण म्हटलेलं आहे कॉर्ड पी एस कॉन्ग्रंट कॉर्ड क्यू आर अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल. Therefore, arc SP congruent arc QR, arcs corresponding to congruent chords. Therefore, measure of arcs SP and QR are equal. Now, measure of arc SP plus measure of arc PQ is equal to measure of arc PQ plus measure of arc QR. Therefore, measure of arc SPQ equal to measure of arc PQR. समोरचे जर का दोन समान असतील तर त्याच्यामुळे तयार झालेला जो काही आर्क असेल तो सुद्धा समानच येणार आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे देअरफॉर आर्क एस पी क्यू कॉन्ग्रंट आर्क पी क्यू आर.